कुणालाही माहीत नसलेले आषाढ महिन्याचे महत्त्व एकदा नक्की बघाच. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असं मानलं जातं की जो कुणी ह्या काळात खऱ्या मनानं भगवान नारायणाची आराधना करतात त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळवण्यासाठी आषाढ महिन्यात श्री हरी विष्णू, भोलेनाथ, दुर्गादेवी आणि हनुमानाची पूजा करावी. आषाढ महिना यज्ञ आणि धार्मिक विधी करण्यासाठी शुभ आहे. वर्षातील 12 महिन्यांमध्ये आषाढ महिना हा एकमेव महिना आहे ज्यामध्ये यज्ञ केल्याने त्याचे पूर्ण फळ लवकर प्राप्त होते. एवढेच नाही तर यासोबतच जीवनात सुख समृद्धीचे आगमन होते. पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो. व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा. ह्या महिन्याला आषाढ का म्हटलं जातं? आषाढ महिन्याचा संबंध पूर्व आषाढ आणि उत्तर आषाढ नक्षत्राशी आहे. आषाढातल्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा नक्षत्रांच्या मधात असतो. त्यामुळे या महिन्याला आषाढ म्हटलं जातं. भगवान विष्णूच्या पूजेचं महत्त्व. आषाढ महिन्यात भगवान विष्णूंच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. याशिवाय याच महिन्यात दान पुण्याला खास महत्त्व दिलं गेलंय. आषाढाच्या महिन्यातच गरमी आणि उष्णताही असते. त्यामुळे छत्री, पाण्यानं भरलेली घागर, खरबूज, टरबूज, मीठ आणि आवळ्याचं दान चांगलं मानलं जातं. 4 महिन्यांसाठी शुभकार्य बंद. याच महिन्यात देवशयनी किंवा हरिशयनी एकादशी असते. याच दिवशी जगाचे पालनकर्ते भगवान विष्णू 4 महिन्यांच्या शयनासाठी निघून जातात. त्यामुळे या काळात सर्व शुभकार्य बंद केली जातात. 4 महिन्याच्या ह्या काळाला चातुर्मास म्हटलं जातं. चातुर्मासाची सुरुवात शुक्ल एकादशीला होऊन कार्तिक शुक्ल एकादशीला संपते. आषाढ महिन्यात काय करावे आणि काय करू नये? 1. आषाढात येणाऱ्या देवशयनी एकादशीनंतर शुभकार्य करू नयेत. या दिवसापासून देव झोपी जातात असा समज आहे. 2. या महिन्यात शिळं अन्न खाऊ नये. तसंच जास्तीचं मसालेदार अन्नही सेवन करू नये असं सांगण्यात येतं. या महिन्यात ब्रह्मचर्याचं पालन करावं असंही सांगण्यात येतं. 3. आषाढ महिन्यात पाणी वाया घालवू नये. शास्त्रामध्ये याला शुभ संकेत मानण्यात येत नाही. 4. आषाढ महिन्यात विष्णूंची उपासना आणि नामस्मरण करणं चांगलं मानण्यात येतं. 5. आषाढ महिन्यात सूर्यदेवाची पूजा करावी. यानं सूर्य प्रसन्न होतो. 6. आषाढ महिन्यात छत्री, पाण्याने भरलेला माठ, टरबूज, मीठ आणि आवळ्याचं दान करणं फलदायी असल्याचं मानण्यात येतं. 7. आषाढात लक्ष्मीनारायणाची पूजा केल्यानं पुण्यफळाची प्राप्ती होते. तसंच अपार धनलाभ होतो असंही शास्त्र सांगतं. आषाढ महिन्याच्या आगमनापूर्वी लोकांनी काही खास नियम किंवा उपायांचे पालन केले पाहिजे. 1. या महिन्यात तुम्ही लवकर उठून ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही या काळात ध्यान देखील करू शकता. या महिन्यात सूर्योदयापूर्वी उठून आंघोळ करून सूर्याला जल अर्पण करावे. 2. गरीब आणि गरजूंना पैसे आणि अन्नधान्य दान करा. तुम्ही कपडे आणि छत्र्याही दान करू शकता. 3. तीर्थयात्रेला जाणे देखील या काळात आशीर्वाद देते. आरोग्य चांगले राहते आणि मानसिक शांतताही मिळते. 4.
गुरुपौर्णिमा देखील याच महिन्यात येते आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या गुरु किंवा गुरूंचा आदर केला पाहिजे आणि त्यांचे आशीर्वाद घ्या. 5. आषाढ महिन्यात भगवान विष्णूंच्या पूजेबरोबरच सुख आणि समाधान मिळवण्यासाठी जलदेवाची पूजा करतात. याशिवाय भगवान सूर्य आणि भगवान मंगळाची पूजा केल्याने व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा मिळते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.